ब्रोकर हा माझे पैसे किंवा शेअर पळवून तर नाही नेणार ना? तुमच्या शेअर मार्केटच्या संपत्तीवर शेअर ब्रोकर अथवा असो जगातला कुठलाही मनुष्य असो तो तुमची संपत्ती चोरू शकत नाही. आता शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारच्या संपत्ती असतात. एक तर तुम्ही जे ॲक्च्युली पैसे टाकलेले ते पैसे पडून आहेत ते, आणि दुसरे ते पैसे वापरून तुम्ही काहीही शेअर विकत जे घेतले आहेत ते, म्हणजे ऑब्व्हियसली ती पण एक संपत्ती झाली. तर या दोन गोष्टींना कोणीही चोरू शकत नाही. मी तुम्हाला अगदी सिंपल भाषेत दाखवतो. हे पहा, आता मेन कसं आहे, आता तुम्ही शेअर्स विकत घेतात आणि बाय आणि सेल कुठून करतात? तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधून करतात. ओके, ट्रेडिंग अकाउंट हे ब्रोकरने दिलेलं आहे. ठीक आहे, शेअर ब्रोकर हा असतो. हे तुम्ही इथून वापरून आता हे असं समजून घ्या, शेअर मार्केट आहे हा प्रकार. ओके, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काही शेअर्स विकत घ्यायचे आहेत. तर शेअर विकत घ्यायचे हे कसं करता तुम्ही? सगळ्यात अगोदर तुम्ही हे तुमचा बँक अकाउंट आहे. बँक अकाउंटमधून तुम्ही इथे फंड ट्रान्सफर करतात. ओके, इथे फंड तुम्ही ट्रान्सफर करतात आणि हे पैसे शेअर अकाउंटमध्ये येतात. अकाउंटमध्ये आल्यानंतर आता पुढे काय होतं की इथून तुम्ही शेअर मार्केटमधनं शेअर विकत घेतलेले आहेत. तर हे शेअर्स काय असतात? हे शेअर्स पुढे जातात तुमच्या डिपॉझिटरीकडे. डिपॉझिटरी, आता डिपॉझिटरी अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर ही असं तुमची शेअर्सची बँक आहे. ओके, हा पण एक बँक आहे, फक्त इथे पैशांच्या ऐवजी तुमचे शेअर्स पडलेले आहे डिपॉझिटरीकडे. हा CDSL असेल, ओके, किंवा NSDL असेल. आपण नंतर बोलू याच्यावरती, मी डिटेल तुम्हाला सांगेल याच्यावरती. तर इथे येतात. तर हे इथे शेअर्स पडून आहेत. आता ह्या शेअर्सला तुम्ही इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय हे तुमच्या नावावरती आहे आणि याला कोणीही हात लावू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे इथे तुमचे शेअर्स जे आहेत हे एकदम 100% सेफ आहेत. याला तुमच्या इन्स्ट्रक्शन शिवाय कोणीही विकू शकत नाही. आता मी तुम्हाला दुसरं दाखवतो की ही तर एक गोष्ट झाली, बरोबर. आता दुसरी गोष्ट, आता लेट्स से की तुमच्याकडे जे पैसे आहेत हे इथे ट्रेडिंग अकाउंटमध्ये, याचा प्रकार काय? आता इथे तर पैसे झाले INR आहेत. ओके, हे जे पैसे आहेत, ठीक आहे, रुपये आहेत, तर याला ब्रोकर तर निघू शकत नाही. कारण तुमचे जे पण ट्रेडिंग अकाउंटमधले पैसे आहेत, जसं तुम्ही एका बँकेला कनेक्ट केलं तर हे इथून पैसे निघायचे असतील तर ते फक्त आणि फक्त जिथून तुम्ही पैसे टाकलेले आहेत त्याच बँक अकाउंटमध्ये जाऊ शकता. त्याच्याशिवाय याला बाहेर जाणं शक्य नाही. तुम्ही कोणीही अशी तिसरी बँक असं उघडून डायरेक्टली असं सांगू शकत नाही की थर्ड बँक म्हणतात ना की जोडून दिली आणि आमचे पैसे इथे ट्रान्सफर करून द्या, तसं शक्य नाही. किंवा ब्रोकर म्हणेल तुम्ही माझ्या याच्यात ट्रान्सफर करून द्या, तसं शक्य नाही. ब्रोकरकडे तेवढ्या पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, पण म्हणजे फंड तो डायरेक्टली काढू शकत नाही. आणि सध्या सेबीने असे काही नियम केलेत की आता शक्यच नाही की तुमचे पैसे कोणीही ट्रेडिंग अकाउंटमधून चोरून देईल किंवा तुमचे इथूनही चोरून देईल. त्याच्यामुळे हे 100% अगदी सुरक्षित आहे. आणि तुमची म्हणजे एखाद वेळेस बँकेमध्ये चोरी होऊ शकते पण तुमच्या शेअर्समध्ये चोरी होऊ शकत नाही.